हाय मित्रांनो, 6:30 वाजल्यात. आज झालंय वातावरण आबान आमच्या गप्पा हाणते ते संग्राम आणि शिवबा बघते मोबाईल आणि कोंबड्यांचा दल इकडे तिकडे पळतोय. ही दोन आत बांधल्यात आणि ही दोन बाहेर बांधल्यात. काय माहिती का, लई चिडचिड होती. रात्री भरपूर पाऊस झाला, ह्याची नोंद घ्यावी. आणि असा प्रकार आहे सकाळ संध्याकाळचा. आणि काय नाही, गाय आहेत मित्रांनो, अशा आल्यात चरून आताच बांधल्यात. एवढ्यात जस्ट नाव करमायला गेलतो. थोडं महिच्या लग्नाची तयारी चालू आहे आणि आहे उद्या लग्न 11 वाजता. आलोय आता जस्ट मध्ये, फर्स्ट मध्ये काम चाललंय सगळं. हे गाजतंय फाट्याला आणि इथं गाणीचं पूळ आहे. मला गाणीचं आवायचं नाही. कच दिसणं चावलं तो का तिकडे किती टीम बसली बघा. तेव्हा बाबल्या, इसल्या, आमचा सर, अनुभव, वहिनी, दिदी, एवढं गँग बसलंय तिकडे. इकडे गप्पा चालू आणि तिकडे गप्पा चालू. नुसता गप्पांचा सिलसिला चालू आहे आणि मी थांबलो इथं दिवसभर. काल मारलेल्या औषधाचा रिझल्ट चांगला आला आहे आणि गावात प्रोपातलं जळलेलं आहे. मारलं त्याचा आनंद झाला आणि जळलं त्याचा बी आनंद झाला असं वाटतंय. आणि कोण नाही वाटव कोंबड्यात फक्त तो वाटव फक्त म्हणली कोंबड्या असतात आमच्या. असं तसा विषय नाही, डायरेक्ट कोंबड्यांचा विषय. तो कसं करते लय आडमुठीत म्हणतो कसं खांजी होते. काय नाही मित्रांनो, रोजच्या प्रमाणे चाललोय आयुष्य. आलेला दिवस टाकायचा महाग, जायचंय महाग वगैरे कंपनीचं. बघू आता जाणं होतं का नाही. डायरेक्ट सकाळी एंट्री मारली तरी जमायचं बाई. आता काय एवढं विशेष राहिलेलं नाही तिथे. आमचा अण्णा टाकतो शेरडांना खायला. आका गेली तिकडं पोऱ्या लाटायला. अण्णाने मागाशी शेरडांना खाय टाकून आणा निवांतात आबान ती कपा हाणते ती. काय नाही विशेष. आणि सगळी रक्षाबंधनवरनं दोन्ही वहिन्या माघारी आलेल्या आहेत, याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि आपाची गुरं घेऊन आल्यात खाली. तो कधी काय पलीकडल्या माळान तुम्हाला काय दिसायचे नाही तसं माझा अंदाज आहे. नाही दिसत वाटतं बहुतेक. आणि भरपूर कटाळा आलाय मित्रांनो, काय सांगावं तुम्हाला. सकाळनं नियोजन आहे हिरीव जायचे पोहायला मस्त पैकी खटाखट मध्ये. उद्या कडक मध्ये जायचं खाली जरा. काय करता मित्र हो, असं चाललंय आयुष्य. आणि ते भरपूरच. आमची दिदी पण जायची उद्या. लग्न लागलं की बुंगा फाईट हालणार आहे ती इथनं. आणि सगळं उद्या एंड होतंय. उद्याचा दिवस सगळ्यांचं इकडं तिकडं होतंय. लग्न बी संपत येईन, दिदी बी जाणार आहे उद्या. आणि आज दिवसभर काय नाही मित्रांनो, तुम्हाला म्हणलं सकाळी तसं आलो माघारी. आता सध्या आहे इथं. आणि आपण ती काय करते ते आता काय माहिती. गप्पा तर बंद झाल्या. मला वाटतं आवाच्या पित असतात मस्त पैकी. आणि आमच्या आकाची एंट्री झाली इकडून. हो दिसणार तुम्हाला थोड्याच वेळात. आका थोका आली दिसले. आणि आमचा आदो आलाय. हो काय म्हणतो, झालं आता आका आली. झालं वाटतं कामकाज. आका आली घराकडे वापस. झालंय वाटतं, होतं आलं असं थोडं राहिलं असं. आणि थोडं झालं की त्या बाया बी खाल्ल्या वस्तीच्या बाया येते. आणि असा आहे विषय. आणि तिकडं काय चाललंय काय माहिती. मंगू पण आलेला आहे तिथे, मला असं दिसतंय दृश्यातून. तुम्ही म्हणताना एका जागेवर उभा राहिला, आता काय करता.
विषय काय नाही येऊच. आज बी झाले बरं का येऊ खरवड आले, पण आबाळात एवढा ताण नाही. कालचे इतकं गदमारा नाही, हवा बंद आहे पण एवढं नाही कालच्या सारखं. कालचं इतकं नाही वातावरण तर, कारण की काल पाऊस झाल्यामुळे वातावरणात थोडा जसा गारवा निर्माण झालेला आहे. डोकं दुखायला लागले मला आज इरबळ करमाय थांबून थांबून. डोकं गंध झाले गंध, काय सांगा. आणि ही कोंबडी हो का एकटीच चरते इकडं, त्याला कोणाची गरज नाही काय नाही. बंगा फाईट एकटा डाव चालू आहे त्याचा नुसता झापक झुपक मध्ये. मारतो घराकडे एक एंट्री, कोण कुठे बघतो जरा मस्तपैकी. सर काहीतरी आमच्या बबल्याला काहीतरी सर धावते ते, असं मला वाटतं. आणि बर सरांना चेप्या बोलव म्हणते त्या बा. बर सर चहा प्यायला बोलवले, लगेच वाचलाय. आणि गँग तो तसं बसलंय तिकडे दिसलं तुम्हाला, ती बघते माझ्या का. त्यांना कळणार मी कसा दिसतोय, सांगितलं हक मारून. आवाजनं पोच केलेला आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि आलो इकडं, ज्याने लोकांना माश्या भरपूर चावतात, ज्याने लोक शिपूट हाणतात तो मच्छर चावतात, माश्या चावतात, त्यांच्या महागाला एक महाग लागले. काय सांगावं तुम्हाला, जित्राबांना त्रास कुठल्या परिस्थितीत आहेच असे. आणि संग्रामानं आधी काहीतरी खेळतच तिकडं दोघं दिसलं असं आहे. आणि मी बी काय 4 वाजता रोज चहा पितो, पण अजून पिलो नाही, कारण की आलोय 5:30 वाजता घरी. चहाचा विषयच येत नाही असं आहे ना. आणि हो का बाकीचं काय कुछ भी नाही, गँगस्टर चल रहा है इधर. लोणी आबानी पुस्त असले ते आज हो गुरांची गव्हाणीत असतात, नाही तर रोज आम्ही गव्हाणीत टाकतो, कारण की सकाळनं हुडकायची गरज पडत नाही. एका जागा ठुले का नाही मग ओके होते नियोजन असं आहे. आणि आमची आकाचं चाललंय स्वयंपाकाचं नियोजन, आलं की लगेच आका म्हणते काय करायचं संध्याकाळी भाजी. छगबा म्हणतो काय बी कर. मला वाटतंय पल्ल्या वहिनी तिकडे राहिलेले दिसतं ते, छगबा सोडून आलाय. मला ते म्हणलं छगबा दिसतोय, वहिनी का दिसणार. त्या वहिनीचे अनुभव आलेत महागारी, पण ह्या वहिनी दिसल्या नाही. मग बहुतेक राहिल्यातच असा अंदाज आहे. आकाश स्वयंपाक करणार आहे म्हणलं. आणि कशी रोत करते बघा आमची टुमटुमीत गाई. चाललंय मित्रांनो असं धंदा पाणी उरकी चालू. आणि तुरीला मस्त झालाय पाऊस. आमच्या तुरी माळावच्या सुकत होत्या, त्या तुरीला जीव दान भेटलेला आहे 2 दिवसाच्या पावसाने. काल परवा दिवशी चांगला झाला, आज रात्री भरपूर झाला. तेव्हाच वाळून जाते, पण लय धग आहे जमिनीत. उष्णता आहे जास्त प्रमाणात, त्यामुळे जाते होऊन जाते कार्यक्रम. आणि हे अशा प्रकारचं सरांना मारली हाक, तर काय अजून एंट्री झाली नाही चेफ यायला. आणि आदित्य आणि संग्रामचा अजून काहीतरी युनिक खेळ चालू आहे तिकडं. आमचा अण्णा काय बोलते ते खिसक्यावर काय माहिती. तर कसे गप्पा आता मोडलेत, अण्णा उठलेत. आणि अण्णा उठलेत, अण्णा चाललं इकडे तिकडे झापूक झुपूक मिळतो का. अण्णा चालले चहा प्याने. आणि कोणतरी चालले वाटते गावात. आलो 2 मिनटं थांब, मी व्हिडिओ काढतोय रे. 2 मिनटं थांब. मम्मी म्हणते चहा प्यायला आहे, म्हणलं झालं 10 मिनटाचं करावं लागतं. जळकिवलंय तुम्हाला आताच. आणि हो काय आमचा संग्राम डॉन आलेला आहे इथं. आदू आबा म्हणतात आम्हाला दाव.
म्हणलं दाव तुम्हाला. चला बाय बाय रामकृष्ण हरी भेटू सकाळच्या भागात. चला व्हिडिओ करतो एंड.